निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो हे आजचं मार्केट आपलं. सो मार्केट ओपन होताच आपण मॉर्निंग लाईक ट्रेड आपण इथे प्लॅन केलेलं राईट ओव्हर हिअर 5, 10, 15 मिनिटच्या कॅन्डल नंतर आपण 5 या 10 मिनिट्समध्येच तो ट्रेड ॲक्च्युली जनरेट करायचा प्रयत्न केला होता. आपण आपल्या लाईव्ह मध्ये बघूया. चला, 5 मिनिट और 10 मिनिट मध्येच आपण आपल्याला तो ट्रेड दिसलेला, तो आपण त्याला कॅच करायचा प्रयत्न केलेला मॉर्निंगलाच. 5 ऑगस्ट हिअर बघा, 10 मिनिटच्या कॅन्डल इथे झालेल्या आहेत आणि ऑगस्ट की 6 ऑगस्ट ओके. इथे मार्केट बघा गॅप डाऊन ओपन झालेला आहे. एक 150 पॉईंटचा गॅप डाऊन ओपन झालेला आज मार्केट. आणि मार्केटच्या 3 कॅन्डल बनल्यानंतरच म्हणजे जवळपास 15 मिनिट मध्येच आपण काय केलेलं, आपली लेवल ड्रॉ केलेली. ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन व्हायच्या आधीच बघा तुम्ही इथे 1, 2, 3, 4 चौथी कॅन्डल चालू आहे, म्हणजे 20 मिनिटं जवळपास. आणि 24,195चं मार्केट चालू असतानाच आपल्याला लक्षात आलेलं की मार्केट इथनं काय होऊ शकतं, एक जवळपास 2%चा गॅप डाऊन झालेला आहे. सो मार्केट आता इथून एक आपल्याला ट्रिक करू शकतं आणि एक अप्पर साईडला स्पाइक देऊ शकतो चांगला. सो व्हॉट वी हॅव सेड की जर 24,240च्या वर मार्केट सस्टेन केलं तर आपल्याला 24,320चं टार्गेट आरामशीर मिळेल एक पहिलं. आणि जर ती लेवल सस्टेन केली किंवा फ्लोमध्ये तोडली तर डायरेक्ट 24,400च्या लेवल मिनिमम आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्यानंतर बघा मग ॲज यू कॅन सी मार्केट 24,400 आणि 23 जवळपास मार्केट 24,350 पर्यंत गेलेलं, म्हणजे 50 पॉईंट खालेले. सो हा एक चांगला ट्रेड होता. 45 पॉईंटच्या अगेन्स्ट मध्ये आपण बघा इथे जवळपास आपण इथे तुम्हाला सांगितलं की या लेवलला सस्टेन करत असेल तर मार्केटला एक सी करू शकतं. आणि जर ही लेवल ड्रॉपडाऊन होत असेल तर मग पुटसाठी आपण जाऊ शकतो. आणि इथे आपण जवळपास 1:2चं टार्गेट इथे बुक केलेलं ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर. इथेच तुम्हाला बोललेलो की SL तुम्ही काय करा, इथे 1:1चं टार्गेट डन झालेलं आहे. आणि समोर बघा इथे 1:2चं टार्गेट हिट झालेलं आहे आणि SL ट्रेड करत राहा सांगितलं होतं, म्हणजे इथे जवळपास तुम्ही निघायला पाहिजे होते. सो हा एक सक्सेसफुल ट्रेड झाला. त्यानंतर मार्केटने हा जो फॉल केलेला आहे हा आपल्या एक्सपेक्टेशन्स मध्ये या मोमेंटला नव्हता, पण आपण लेवल आधीच इथे ड्रॉ करून ठेवलेल्या होत्या. आपण इथेच बोललेलो होतो की जर ही लेवल सस्टेन होत असेल खाली ना तर मार्केट काय करेल आपल्याला. इथे बघा लाईव्ह मध्ये आपण सांगितलेलं की 24,100 आपल्याला टच करताना दिसेल मार्केट. सो मार्केटने बघा काय लेवल केलेले आहेत, 24,100 तर फार दूर आलेला आहे मार्केट. त्याही खाली गेलेला आहे, जवळपास 23,900 पर्यंत मार्केट जाऊन आलेलं आहे. अंडरस्टँड. सो हे टार्गेट तर त्यांनी वन शॉट मध्येच दिलेलं आहे 24,100चं आपलं मार्केटने. जर इथे कोणी एंटर करू शकलं असतं तर जवळपास त्याला एक 150 पॉईंट आरामशीर इथे मिळाले असते. मग थर्ड ट्रेड हा आपण इथे जनरेट केलेला, यामध्ये 50%च टार्गेट आपलं अचीव्ह झालेलं. सो मार्केटने कंटिन्यू रिव्हर्सल दिलेले आहेत आणि ती लेवलच त्यांनी ब्रेक केलेली नाही, कुठली ही लेवल या पद्धतीने. सो दिस वॉज अवर मार्केट आजचं.
तर सध्याला जे मार्केट आहे ते थोडस अवघड आहे बघा, कारण डे कॅन्डल मध्ये आपण जाऊया. आणि मार्केटने आता इथे 24,000ला सस्टेन नाही बोलणार, सपोर्ट घेतलेला आहे असं बोलूया आपण सध्याला. आता उद्या गॅप डाऊन ओपन होतं की गॅप अप ओपन होतं त्यावरती ते डिपेंड करेल. सो जर या लेवलला सस्टेन केलं तर ठीक आहे, मार्केट पुन्हा आपल्याला 24,500 पर्यंत ऍटलिस्ट पाहायला भेटू शकतं. जर हे लेवल सस्टेन नाही केली तर मार्केट डायरेक्ट 23,900 आणि डायरेक्ट 23,500 इथे आपल्याला पाहायला भेटेल. सो लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही आपल्यासोबत सेशन जॉईन करत चला. चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लेवल ट्रेडिंग फॉलो करायला आपण तुम्हाला त्यामध्ये शिकवतो. सो काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. थँक्यू.